सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत. आपल्या सर्वांचे या फेसबुक लाईव्हमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे भारतीय संविधान. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संविधानाबद्दल एक चर्चा महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसते आणि संविधानाबद्दल जी चर्चा होते त्याचं तात्कालीन कारण आहे एका व्यक्तीने केलेली उठाठेव. ती उठाठेव झाली, त्या पाठीमागे सद्भावना होती का दुर्भावना होती या विषयामध्ये मी आज जाणार नाही. आजचा जो मुद्दा आपल्या समोर आहे तो म्हणजे की त्या उठाठेवीमुळे भारतीय संविधानाबद्दल जी लोकांच्या मनामध्ये गरळ आहे, किलबिश आहे, विष आहे, ते विष लोकांनी ओकायला मात्र सुरुवात केली. आणि आपण जर बघाल तर अनेक पोस्टच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या पोस्ट असतील, फेसबुकच्या पोस्ट असतील, अनेक न्यूजपेपरचे जे पोर्टल्स आहेत, वेब पोर्टल्स सोशल मीडियाचे, त्यावरती देखील जेव्हा आपण बघाल तिथे देखील भारतीय संविधानाबद्दल अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये, अतिशय म्हणजे तद्दन काय म्हणता येईल त्याला, नीच मानसिकता दाखवण्याचं काम अनेकांनी केलं जे संविधान विरोधी लोक आहेत. प्रश्न असा उपस्थित होतो की भारतामध्ये नागरिकत्व उपभोगत असलेल्या हा जो समूह आहे, हा समूह संविधान विरोधी का आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही बघाल तर बहुसंख्याक सवर्ण जो वर्ग आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या बहुसंख्याक लोकांच्या मनामध्ये संविधानाबद्दल गरळ आहे. काही अनुसूचित जातीचे आणि काही अनुसूचित जमातीचे वर्ग लोक यांच्या मनामध्ये देखील भारतीय संविधानाबद्दल किलमिश आहे. एवढंच नाही तर जर तुम्ही बघाल जे उच्चवर्णीय मुस्लिम असतात, ज्यांना अशराफ असं म्हणलं जातं, जे जाट, खत्री, शीख आहेत, उच्चवर्णीय जे ख्रिश्चन आहेत, त्यांच्या मनामध्ये देखील जर आपण धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आर्टिकल 25 वगैरे जर सोडले तर इतर संविधानाबद्दल, अनेक तरतुदींबद्दल त्यांच्या मनामध्ये देखील किलमिश आहे असं आपल्याला दिसतं. त्यांच्या मनामध्ये देखील विरोध भावना दिसते. याबरोबरच जर आपण कम्युनिस्ट बघाल, समाजवादी बघाल, काही लिबरल, काही उदारमतवादी लोक बघाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता प्रश्नच उपस्थित होत नाही. ते तर ॲब इनिशिओ संविधानाच्या विरोधातले लोक आहेत आणि संविधान सभेमध्ये जाऊन हुल्लडबाजी करणारे हे RSSचे लोक आहेत. काँग्रेसचा एक गट देखील कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये आपल्याला दिसतो. हे सर्व का आहे, याच्या पाठीमागे नेमकी काय कारण आहेत, ही कारणं आपल्याला जाणायची आहेत. आणि त्यासाठी भारतीय संविधानावरती हे एक 2 ते 3 भागामध्ये सिरीज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण बघणार आहोत की संविधानावरती जेव्हा ह्या नसत्या उठाठेवीमुळे चर्चा झाली, संविधान जेव्हा ह्या 2-3 दिवसामध्ये प्लॅटफॉर्मवरती चर्चेसाठी एक इश्यू बनलं, तर अशा काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 3 वाक्य, 3 वक्तव्य, 3 स्टेटमेंट संविधान विरोधी गटाकडून प्रचारित आणि प्रसारित करण्यात आली. 3 वाक्य कोणती? तर पहिलं वाक्य होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आय वॉज हॅक. मी हॅक झालो होतो आणि मला जे करायला सांगितलं मी ते केलं. हे बाबासाहेबांचं वाक्य संविधानाबद्दल. दुसरं बाबासाहेबांचं वाक्य संविधानाबद्दल, संविधान जाणणारे लोक जर उभे राहिले तर मी पहिला असेल भारतीय संविधान जाळून टाकणाऱ्यापैकी. आय विल बी द फर्स्ट पर्सन टू बर्न इट. आणि तिसरं वाक्य बाबासाहेबांचं वारंवार आपल्या समोर आणलं जातं की संविधान, कॉन्स्टिट्यूशन अबॉलिश केलं पाहिजे आणि रीड्राफ्ट केलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी 3 वाक्य आहेत, 3 स्टेटमेंट आहेत, हे संदर्भ तोडून आउट ऑफ कंटेक्स्ट हे संविधान विरोधी जो गट आहे भारतामध्ये,
अर्थात त्यांच्यामध्येही विविध उपगट आहेत, हे आपल्या समोर गळा फाडून टाकतात की बाबासाहेबच म्हटले संविधान मी जाणणार आहे, तर मग तुम्ही कोण संविधानाचं समर्थन करणारे? तुम्ही का भक्त आहात का, अंधभक्त आहात का संविधानाचे? असा एक रोखठोक सवाल विचारण्याच्या आवेशानं हे जे संविधान विरोधी गट आहे, समूह आहे आणि त्यातले काही उपगट आहेत, हे आपल्या समोर बाबासाहेबांचे 3 वक्तव्य ठेवून जाब विचारल्याचा आव आणतात. प्रश्न असा आहे की मी भारताचं संविधान जाळीन असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का? आणि म्हणाले होते तर कुठे, कधी, कशामुळे म्हणाले होते? त्या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय आहे तो बघणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. कारण विरोधक जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जाळीन, तर विरोधक जे आज म्हणतात की आम्ही संविधान जाळू हे बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार, तर तसं म्हणणं आणि बाबासाहेबांनी संविधान जाळू असं म्हणणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो फरक काय आहे तो आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की नेमकं ते वक्तव्य बाबासाहेबांचं काय होतं. मी आपल्या समोर बाबासाहेबांचे 3 स्टेटमेंट जे होते, ह्या 3 स्टेटमेंटचा आपल्यासमोर मी संदर्भ ठेवू इच्छितो. मी संविधान जाळीन असं बाबासाहेब म्हणाले होते का? तर याचं उत्तर आहे हो, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते. हे 3 स्टेटमेंट नेमके कुठून आले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेमध्ये जेव्हा मेंबर पार्लमेंट होते, तर दिनांक 2 सप्टेंबर 1953 बाबासाहेब आंबेडकरांनी 2 स्टेटमेंट केले होते. हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला व्हॉल्यूम नंबर 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस महाराष्ट्र शासनाने जे प्रकाशित केलंय त्यामध्ये हे वक्तव्य आपल्याला उपलब्ध आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं, जे स्टेटमेंट केलं संविधानाच्या बद्दल, ती नेमकं काय होतं ते आपण बघूया. बाबासाहेब काय म्हणाले? जे पहिलं स्टेटमेंट आहे की मी माझ्या मनाविरुद्ध काम केलं, मला संविधान लिहायला सांगितलं, मी लिहिलं, असं बाबासाहेब म्हणाले होते का? तर हो म्हणाले होते. कुठे म्हणाले बघा, हे व्हॉल्यूम नंबर 15 मध्ये 2 सप्टेंबर 1953चं आंध्र प्रदेशचं स्टेट बिल होतं. आंध्र प्रदेश एक भाषिक राज्य बनवायचं म्हणून जेव्हा चर्चा सुरू होती राज्यसभेत, तेव्हा केलेलं बाबासाहेबांचं स्पीच, हिस्टॉरिकल स्पीच. त्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात आपण बघूया. बाबासाहेब म्हणाले, नाव सर, वी हॅव इनहेरिटेड अ ट्रेडिशन. पीपल ऑलवेज कीप ऑन सेइंग टू मी, oh, you are the maker of the constitution. My answer is, I was a hack. What I was asked to do, I did much against my will. हे बाबासाहेबांचं वाक्य 2 सप्टेंबर 1953चं, की मी माझ्या मनाविरुद्ध मला जे करायला सांगितलं ते मी केलं, असं बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी कबूल केलेलं आपल्याला दिसतं. आता मी संविधान जाळीन हे जे वाक्य आहे हे देखील ह्याच भाषणामध्ये आपल्याला पुढे भेटेल. बाबासाहेबांचे ते वक्तव्य काय होतं नेमकं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेब म्हणाले, सर, माय फ्रेंड्स टेल मी that I have made the constitution, but I am quite prepared to say that I shall be the first person to burn it out. I do not want it. It does not suit anybody. But whatever that may be, if our people want to carry on, they must not forget that there are majorities and there are minorities. आणि पुढे मग बाबासाहेबांनी अनेक मुद्दे समोर मांडलेले आपल्याला दिसतील. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आय वॉज अ हॅक, आय डिड मच अगेन्स्ट माय विल, आणि मी संविधान जाळीन, आय विल बर्न द कॉन्स्टिट्यूशन, असं वक्तव्य 2 सप्टेंबर 1953ला केलेलं आपल्याला दिसेल. भारतीय संविधान 1950ला लागू झालं आणि 3 वर्षामध्ये बाबासाहेबांनी असं स्टेटमेंट का केलं, याचं नेमकं कंटेक्स्ट काय आहे, तो कंटेक्स्ट आपल्यासमोर मी ह्या ठिकाणी मांडणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे वक्तव्य केलं याचा कंटेक्स्ट काय होता, तर भारतामध्ये भाषावार प्रांतरचना, भाषेच्या आधारावरती राज्याची निर्मिती होऊ लागली.
आणि भाषावार प्रांतरचना भारतामध्ये एक समस्या म्हणून उद्भवली होती. इतर देशामध्ये उदाहरणार्थ स्वित्झर्लंडचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं की स्वित्झर्लंडमध्ये अनेक भाषिक लोक एकत्र राहतात, एकत्र नांदतात. मग भारतामध्येच भाषा हा प्रॉब्लेम काय आहे, समस्या काय आहे? तर बाबासाहेब म्हणाले भारतामध्ये भाषा प्रॉब्लेम नाही आहे. तर बाबासाहेबांनी एक टर्म कोट केली, टर्म बाबासाहेबांनी नवीन दिली टर्म, ती काय की लिंग्विझम लोडेड विथ कम्युनलिझम. भारतामध्ये केवळ भाषा नाहीत तर भाषेला एक जातीयता चिटकलेली आहे. भारताची जी भाषा आहे, भारतामध्ये ज्या अनेक भाषा आहेत त्या भाषांना जातीयतेचा वास येतो, दुर्गंध येते. आणि ह्या कारणामुळं भारतामध्ये भाषावार प्रांतरचना ही सर्वात मोठी समस्या आहे. का? याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं. जर आंध्र प्रदेश तेलुगू लोकांसाठी बनलं तर आंध्र प्रदेशच्या बलाढ्य राज्यामध्ये रेड्डी आणि कम्मा दोनच जातीचं वर्चस्व निर्माण होईल आणि बाकीच्या जाती मग काय करतील? त्यांचा सत्ता आणि संपत्तीमध्ये वाटा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये जर का बृहन महाराष्ट्र तुम्ही मोठा बनवला, तर मराठी भाषिकांचं राज्य बनवलं, तर एक विशिष्ट जात जी आहे तिच्या हातामध्ये त्या राज्याची सत्ता आणि संपत्ती येईल आणि बाकीच्यांना त्यांच्या तोंडाकडे बघत राहावे लागेल. अल्पसंख्याक जातीचं काय? म्हणून भारतामध्ये एक भाषा एक राज्य हे तत्व अतिशय चुकीचं आहे, भिकार दर्जाचं आहे. एक राज्य एक भाषा हे तत्व असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निक्षून सांगितलं. आणि सांगत असताना तिथले जे इतर मान्यवर सदस्य होते राज्यसभेचे ते बाबासाहेब आंबेडकरांना इंटरप्ट करू लागले, मधामध्ये अडवू लागले. आणि अडवत असताना मग त्यांना बाबासाहेबांनी एकानं प्रश्न विचारला. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बाबासाहेबांनी हे स्टेटमेंट केलेलं आपल्याला आढळेल. म्हणजे मुद्दा काय आहे तर भाषावार प्रांतरचनेच्या वेळेस जे काही समस्या निर्माण झाली होती त्या समस्येला आधार बनवून बाबासाहेबांनी वक्तव्य केलं. मी संविधान जाळीन असं बाबासाहेब का म्हणाले याचा पण एक संदर्भ बाबासाहेबांनी स्वतः त्यामध्ये दिलेला आहे. तो कंटेक्स्ट काय होता, संदर्भ काय होता की भारतामध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे त्या सामाजिक परिस्थितीमध्ये हिंदू बहुसंख्याक जातीवादी लोकांचं वर्चस्व आपोआप स्थापित होतं. कारण भारतीय भारतीय समाज विशेष करून धर्माच्या आधाराने, जातीच्या आधाराने, पोटजातीच्या आधाराने, भाषेच्या आधाराने, विभागाच्या आधाराने आणि अशा अनेक जर तुम्ही धर्मशास्त्राचे जर नियम आणि अटी बघितल्या तर त्या सर्व आधारावरती तो नियंत्रित होतो, संचलित होतो. आणि म्हणून बहुसंख्य आणि अल्पसंख्य, अनुसूचित जाती ह्या अल्पसंख्य आहेत, आदिवासी अल्पसंख्य आहेत, NT, DNT, VJNT अल्पसंख्य आहेत. यांच्यासाठी काय तरतुदी तुम्ही कराल? यांच्यासाठीच्या तरतुदीबद्दल आमच्या तोंडाला पानं पुसायचं काम येथील बहुसंख्य जातीवादी लोकांनी केलं. हा तो कंटेक्स्ट होता. आणि या कंटेक्स्टमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दोन उदाहरणं दिली होती. एक उदाहरण होतं की भारतामध्ये अल्पसंख्य लोकांसाठी तुम्हाला तरतूद करावी लागेल. अशी तरतूद जेव्हा आम्ही मागतो तेव्हा आम्हाला काय म्हणलं जातं? ओ, टू रिकग्नाइज यू इज टू हार्म डेमोक्रेसी. म्हणजे अल्पसंख्य वगैरे असं म्हणलं तर येणं म्हणजे लोकशाहीला आघात पोहोचतो. म्हणजे बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य हा जो भारतामध्ये जे सत्य परिस्थिती आहे, व्यवहारामध्ये जे दिसतं ते नाकारून टाकायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याला इग्नोर करायचं. हे जे काही भारतामध्ये याच्या नसता उठाठेवी चालतात, ह्या गोष्टीला बाबासाहेबांचा विरोध होता. बाबासाहेब म्हणाले होते की भारताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये अल्पसंख्य वर्ग आहे याचं अस्तित्व तुम्हाला मान्यच करावं लागेल. तो तुमच्याच रंगामध्ये रंगेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? असं कदापि होऊ शकत नाही. म्हणून अल्पसंख्य वर्ग देखील भारताचा नागरिक आहे, त्याला त्याचा अधिकार, सत्ता आणि संपत्तीतला वाटा त्याला मिळाला पाहिजे. आणि तो देण्यासाठी हिंदुत्वाच्या नावावरती, हिंदू धर्माच्या नावावरती, राष्ट्राच्या नावावरती, लोकशाहीच्या नावावरती, मेरिटच्या नावावरती बहुसंख्याक लोकांनी विरोध केला होता. तेव्हा बाबासाहेबांनी दोन उदाहरणं दिली. कॅनडामध्ये
सेक्शन 93. त्या सेक्शन 93 नुसार कॅनडामध्ये 2 वर्ग आहेत, कॅथलिक, रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. रोमन कॅथलिकांची भाषा फ्रेंच होती आणि प्रोटेस्टंटांची भाषा इंग्रजी होती. आणि फ्रेंच जे लोक होते ते अल्पसंख्य होते. मग अशा वेळेस अल्पसंख्याकांच्या साठीची जी रिप्रेझेंटेशनची मुद्दा होता, प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता, तो कसा, तर सेक्शन 93 नुसार त्यांच्या संविधानामध्ये तरतूद करण्यात आली होती. दुसरं, इंग्लंडमध्ये स्कॉटिश ऑफिस होतं. स्कॉटलँड, आयर्लंड आणि इंग्लंड हे तिघांचा मिळून युनायटेड किंगडम बनतो. हे एक जरी लोक असले तरी देखील त्यांनी त्यांची जे कल्चर आहे, त्यांची जी समूहाची जी अनेक प्रकारची जी प्रताडणा त्या लोकांनी इतिहासामध्ये केली ती मान्य केली आणि त्यांच्यासाठी त्यांच्या संविधानामध्ये, त्यांच्या कन्व्हेन्शनमध्ये इंग्रज लोकांनी तरतूद केली आणि त्यांना त्यांचा अधिकार देऊन टाकला. बाबासाहेब म्हणाले, जेव्हा भाषेच्या आधारावरती मोठमोठी राज्य बनतील आणि तिथला जो गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरच्या हातामध्ये गव्हर्नर फक्त रबर स्टॅम्प राहील, मग अल्पसंख्य जातीवरती जर बहुसंख्य जातीच्या लोकांनी अन्याय केला तर त्याच्याकडे तरतूद काय, तो कुठे कुठे त्याची न्यायाची दाद मागेल, आणि ती दाद याच्यामध्ये नाही. अशा वेळेस बाबासाहेब म्हणाले की हे संविधान मी जाळून टाकील. हा तो कंटेक्स्ट आहे. ह्या कंटेक्स्टमध्ये बघावं लागेल की त्या तरतुदी ह्या संविधानामध्ये येऊ शकल्या नाही. अल्पसंख्याक जो शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, शूद्र आहे, त्यांच्यासाठीच्या त्या का नाही आल्या, कशा नाही आल्या, ते आपण आता या पुढच्या बोलण्यामध्ये आपण ते बघणार आहोत. दुसरं जे स्टेटमेंट बाबासाहेबांचं होतं की हे जे संविधान आहे हे ॲबॉलिश करावं लागेल, संपवावं लागेल आणि रिड्राफ्ट करावं लागेल. हे जे बाबासाहेबांचं स्टेटमेंट होतं, हे स्टेटमेंट देखील विरोधक लोक आपल्यासमोर वारंवार मांडताना दिसतात. हे स्टेटमेंट कुठलं आहे, तर हे स्टेटमेंट 1952च आहे. 22 डिसेंबर 1952ला पुण्यामध्ये लॉ लायब्ररी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक भाषण केलं होतं. ते ऐतिहासिक भाषण माझी सर्व नागरिकांना, सज्जन नागरिकांना विनंती आहे की तुम्ही बाबासाहेबांचं काही वाचलं नाही तरी चालेल, जे ज्यांना वाचण्याची आवड नाही, परंतु एक भाषण तर मात्र आपण नक्की वाचलं पाहिजे. जर रेकमेंडेशन माझ्याकडून तुम्हाला पाहिजे असेल तर ते हे भाषण 22 डिसेंबर 1952चं लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती. काही अटी आहेत. लोकशाही जर भारतामध्ये यशस्वी व्हायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 7 अटी, कंडिशन्स मांडल्या होत्या. जर त्या कंडिशन, त्या अटी पूर्ण झाल्या तर भारतामध्ये लोकशाही सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल. त्या 7 अटीपैकी एक अट जरी समाप्त करण्यात आली किंवा परिपूर्ण करण्यात नाही आली तर भारतामध्ये लोकशाही केवळ नावालाच उरेल. हे फॉर्म्युला बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये दिला होता. आता ह्या ठिकाणी बाबासाहेब काय म्हणाले होते 1952ला, हे मराठीमध्ये भाषण ट्रान्सलेटेड आहे, खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये. बाबासाहेब म्हणतात की माझ्या अभिप्रायाप्रमाणे यशस्वी लोकशाहीच्या कामकाजाची चौथी पूर्वावर्ती शर्त म्हणजे संविधानिक नैतिकता. आपल्या संविधानाबद्दल पुष्कळशे लोक अतिउत्साही दिसतात. खरोखरच या गोष्टीची मला भीती वाटते, परंतु मी तसा नाही. ज्यांना भारतीय संविधान नष्ट करून त्याचा नवीन मसुदा तयार करावयाचा वाटतो अशा लोकांमध्ये सामील होण्यास माझी खरोखरच तयारी आहे. हे स्टेटमेंट बाबासाहेबांनी केलं. हे अर्धवट स्टेटमेंट आपल्यासमोर मांडण्यात येतं. संविधानाचे विरोधक जो गट आहे तो फार चाणाक्ष आहे. हे एक वाक्य काढायचं, आपल्यासमोर मांडायचं, परंतु हे बाबासाहेबांनी कोणत्या संदर्भात मांडलं होतं ते मात्र आपल्यासमोर ते लोक देत नाहीत. आणि तो संदर्भ काय, ह्याच भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे सांगितले. ते काय बाबासाहेब म्हणतात बघा. हो, परंतु आपण हे विसरतो की आपलं संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वैध तरतुदींचा समावेश असलेला तो केवळ सांगाडा आहे.
या सांगाड्याचे मांस आपण ज्याला संविधानिक नैतिकता म्हणतो त्यामध्ये आढळतं. यालाच इंग्लंडमध्ये संविधानाचे संकेत असे म्हणतात आणि लोकांनी या खेळाच्या नियमांचे पालन केलंच पाहिजे. हा तो कंटेक्स्ट होता. संविधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर समोर आणतात की भारतीय जे लोक आहेत यांना आपण संविधान अर्पण केलं दिलं, परंतु ब्राह्मणिकल फोर्सेसमुळं, ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळं ह्या लोकांमध्ये कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी निर्माण होऊ शकते का? तर उत्तर आपल्याला काय मिळाले आज 70 वर्षामध्ये? तर उत्तर आहे नाही. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की हे असं होत आहे, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीबद्दल, नैतिकतेबद्दल ज्या तरतुदी मी करू इच्छित होते बाबासाहेब आंबेडकर, त्या करता नाही आल्या, म्हणून अबॉलिश केलं पाहिजे असं देखील बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये सांगितलं आपल्याला आढळले. आता प्रश्न असा उपस्थित होतो की संविधान म्हणजे ह्या 3 स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट जे होतं संविधान जाळण्याचं, ते अतिशय मला वाटतं महत्त्वाचं आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की जे बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार आहेत, बाबासाहेबांनी जे स्वतः शिल्पकार आहेत, त्यांनी मी जाळेन असं का म्हटलं असेल? याचं काय उत्तर बाबासाहेबांनी स्वतः दिलंय का? हा इथं आपण संदर्भ बघितले, परंतु एक्झॅक्ट उत्तर काय होतं ते उत्तर मात्र आपल्याला बघावं लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो वक्तव्य बाबासाहेबांनी केलं होतं, मी संविधान जाळून टाकील, याचं उत्तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि ते उत्तर कधी दिलं होतं? तर ते उत्तर दिलं होतं 19 मार्च 1955ला. हे जे स्टेटमेंट केलं, हे स्टेटमेंट होतं 2 सप्टेंबर 1953. आणि याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेमध्येच, चर्चेमध्येच बाबासाहेबांचं उत्तर दिलं. ते उत्तर दिलं 19 मार्च 1955ला. ते उत्तर काय होतं? मी संविधान का जाळीन असं बाबासाहेब म्हणाले. तर बाबासाहेबांच्या शब्दामध्येच बाबासाहेबांचं उत्तर आपण बघूया की मी संविधान का जाळणार असं बाबासाहेब का म्हणाले. हे देखील आपल्याला व्हॉल्यूम नंबर 15 मध्ये उपलब्ध आहे. मुद्दा होता 4th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. याबद्दल जे अमेंडमेंट बिल जे होते 1954, त्या बिलाच्या चर्चेच्या वेळेस बाबासाहेबांनी हे उत्तर दिलेलं आढळेल. बाबासाहेबांनी त्या बिलावरती चर्चा करत असताना काही कॉमेंट केल्या आणि कॉमेंट करत असताना पंजाबमधले डॉक्टर अनूप सिंग होते, माननीय सदस्य राज्यसभा. त्यांनी प्रश्न विचारला, लास्ट टाइम वेन यू स्पोक यू सेड दॅट यू वुड बर्न द कॉन्स्टिट्यूशन. मागच्या वेळेस बाबासाहेब तुम्ही बोलले होते, तुम्ही तर म्हणाले मी संविधान जाळून टाकील. आता बाबासाहेब काय म्हणतात बघा. डॉक्टर B.R. आंबेडकर रिप्लाय, डू यू वॉन्ट अ रिप्लाय टू दॅट? आय वुड गिव्ह इट टू यू राईट हिअर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते मी जाळेन का जाळेन याचा रिप्लाय बाबासाहेबांनी दिला. ते उत्तर काय आहे? नाव आय कोट, माय फ्रेंड सेज दॅट द लास्ट टाइम वेन आय स्पोक I said that I wanted to burn the constitution. Well, in a hurry, I did not explain the reason. त्यावेळेस गडबडीमध्ये वेळेचा तिथे एक विशिष्ट वेळ असतो प्रत्येक सदस्यांना, त्या वेळेच्या अभावी मी याचं कारण मीमांसा आपल्यासमोर मांडू नाही शकलो. नाव दॅट माय फ्रेंड हॅज गिवन मी द ऑपॉर्च्युनिटी, आय थिंक आय शॅल गिव्ह द रिझन. आता माझ्या मित्राने हा प्रश्न उपस्थित केला आणि मला एक संधी दिली एक प्रकारे, मी याचं उत्तर आता आपल्यासमोर मांडणार. द रिझन इज धिस, वी बिल्ट अ टेम्पल फॉर अ गॉड टू कम इन अँड रिसाइड, बट बिफोर द गॉड could be installed, if the devil had taken the possession of it, what else could we do except destroy the temple? If we did not intend that it should be occupied by the asuras. वगैरे बाबासाहेबांनी पुढे हे वक्तव्य केलेलं आपल्याला आढळेल. हे व्हॉल्यूम नंबर 15 मध्ये बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे की मी संविधान का जाळेल, याचं उत्तर बाबासाहेबांनी इथं दिलेलं आहे. बाबासाहेबांचं हे उत्तर नेमकं काय आहे ते बाबासाहेबांच्या आता
तत्वाधानामध्ये आपण बघूया. बाबासाहेबांचं स्टेटमेंट परत वाचतो. बाबासाहेब काय म्हणाले की आम्ही एक मंदिर बांधलं ज्या ठिकाणी गॉड आम्हाला इन्स्टॉल करायचा होता, परंतु त्या गॉडच्या अगोदर डेव्हिलच येऊन घुसला मनामध्ये. आता हा डेव्हिल कोण आहे? तर बाबासाहेब म्हणाले की माझ्यासमोर आता प्रश्न आहे, त्या मंदिरासकट डेव्हिलला जाळून टाका. मग प्रश्न असा आहे की हा डेव्हिल कोण आहे की ज्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर संविधान जाळायला तयार झाले होते? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता इथं गॉड डेव्हिल वगैरे हे एक अनेकाला वाटेल मग बाबासाहेब का डेव्हिल आणि गॉडमध्ये विश्वास ठेवायचा का? असं नाही. हे इंग्लिश रेटॉरिकचा मुद्दा आहे. इट्स अ रेटॉरिक. आता रेटॉरिकमध्ये असे मुद्दे आपल्याला मांडावे लागतात. ते एक प्रकारचं विशेषण आहे की चांगल्या पद्धतीचे, चांगल्या प्रकारचे, चांगल्या स्वभावाचे माणसं आम्हाला ह्या संसदेमध्ये बसवायचे होते. ह्या लोकशाहीच्या ही जी पूर्ण आम्ही जे लोकशाहीचं तत्त्व निर्माण केलं, संस्था निर्माण केल्या, त्याच्यामध्ये बसवायचे होते. परंतु चांगल्या लोकांच्या अगोदर वाईट लोकांनी त्या ठिकाणी शिरकाव केला. डेव्हिल लोकांनी शिरकाव केला, शैतानी लोकांनी शिरकाव केला. हे शैतानी लोक, बदमाश लोक, डेव्हिल लोक नेमके कोण? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की ह्या डेव्हिल सकट जाऊन टाकलं पाहिजे, म्हणून ते वक्तव्य केलं होतं. हे डेव्हिल कोण आहे याबद्दल संविधान विरोधक मूग गिळून का बसतात गप्प? याचं कारण आहे मित्रांनो. कारण डेव्हिल कोण हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना कोण आहे डेव्हिल, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की बाबासाहेब आंबेडकर डेव्हिल कोणाला म्हणाले. तर डेव्हिल आहे भारतातला शासक वर्ग. लक्षात घ्या. बाबासाहेब म्हणाले हा जो डेव्हिल आहे, जो संविधानिक संस्था ज्या मी निर्माण केल्या त्यामध्ये घुसून बसला, स्वतःची पैठ निर्माण केली, हेजेमन निर्माण केली, वर्चस्व निर्माण केलं, हा जो डेव्हिल आहे, हा डेव्हिल दुसरा तिसरा कोणी नसून भारतातला शासक वर्ग हाच आहे. भारतामध्ये जी सामाजिक राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण जाती वर्ग बघू, कास्ट अँड क्लास बघू, तेव्हा त्याचे दोन भाग बाबासाहेबांनी केलेले आपल्याला आढळतील. एक शासक वर्ग आणि दुसरा गुलाम वर्ग. शासक वर्ग कोण आणि गुलाम वर्ग कोण? भारतातली जी जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, वर्ग व्यवस्था आहे, ती वर्ण वर्ग व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडली आणि जी आपल्याला परंपरेप्रमाणे माहीत आहे, त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी तो फरक तुम्हाला दाखवतो. ही आहे ब्राह्मणिकल सोशल ऑर्डर, असं परंपरेनं आपल्याला सांगण्यात येतं. म्हणजे हॉरिझॉन्टल, ब्राह्मण, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य, त्याच्या खाली शूद्र, त्याच्या खाली अतिशूद्र, त्याच्या खाली आदिवासी, त्याच्या खाली तथाकथित एक्स क्रिमिनल ट्राईब्स. अशी हॉरिझॉन्टल व्यवस्था आपल्याला सांगण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था, अशा पद्धतीचं भारताचे चित्र आहे हे असं नाही असं म्हटलंय. भारताचं खरं चित्र काय? तर ते भारताचं खरं चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते डायग्राम बाबासाहेबांनी दिला. तो डायग्राम मी आपल्याला दाखवतो. तो डायग्राम हा आहे. बाबासाहेब म्हणाले की भारताचं खरं चित्र काय आहे ते हे. भारताचं खरं चित्र बघा काय. ही ब्राह्मणिकल सोशल ऑर्डर आहे, हिंदू सामाजिक व्यवस्था आहे. तर हिंदू जो आहे हा दोन भागामध्ये विभागलेला आहे. एक सवर्ण हिंदू, सहवर्ण वर्णासकट, आणि अवर्ण हिंदू, ज्यांना नॉन कास्ट हिंदू असं बाबासाहेबांनी नाव दिलं. हे कास्ट हिंदू कोण आहेत? तर कास्ट हिंदूमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणाले कास्ट हिंदूमध्ये दोन भाग होतात, एक क्लास 1 आणि क्लास 2. म्हणजे बघा, वर्ण, जाती आणि वर्ग ही व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये वर्ग जात कशी मांडली ही इथे दिसेल. आमचे कम्युनिस्ट मित्र म्हणतात वर्ग व्यवस्था आहे. अरे ती वर्ग व्यवस्था म्हणजे ही वर्ग व्यवस्था आहे. ती वर्ग काय आहे, जात काय आहे हे आपण बघूया. तर बाबासाहेब म्हणाले क्लास 1 कोण आहे भारतामध्ये? तर तो आहे हाय कास्ट, द्विज, त्रैवर्णिक. कास्ट इव्हॉल्व्ड आउट ऑफ द 3 वर्णाज, दॅट इज ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य.
म्हणजे उच्च जातीय हिंदू, ज्यांना द्विज म्हणतात, ज्याचा उपनयन संस्कार होतो, यज्ञोपवीताचा अधिकार आहे, असे वर्ग, असे त्रैवर्णिक, म्हणजे अशा जाती ज्या जातींचा उगम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रिवर्णातून होतो. हा झाला भारतामध्ये वर्ग क्रमांक 1 बाबासाहेब म्हणतात. वर्ग क्रमांक 2 कोण आहे? क्लास 2 कोण आहे? बाबासाहेब म्हणतात लो कास्ट, नीच जाती हिंदू. ते कोण? तो शूद्र वर्णातून निर्माण झालेल्या जाती. हा काय आहे? क्लास 2 आहे, लो कास्ट आहे. बघ बाबासाहेबांनी क्लास 3 आणि क्लास 4ला अवर्ण म्हटलेलं आहे भारतीय परिप्रेक्षामध्ये. ते कोण? तर क्लास 3 म्हणजे आदिवासी लोक आणि क्रिमिनल ट्राईब्स, ज्यांना गुन्हेगार जमाती म्हणल्या गेलं. हा क्लास 3 मध्ये, वर्ग 3 मध्ये हा समूह येतो. आणि क्लास 4 जो आहे, चौथा वर्ग जो आहे, तो कोण आहे? तर तो बाबासाहेब म्हणतात अनटचेबल्स, अस्पृश्य आहे. तर बाबासाहेबांनी ही जी हॉरिझॉन्टल व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अस्पृश्य, आदिवासी वगैरे वगैरे, हे म्हटले हे चुकीचं आकलन आहे. हे आकलन योग्य नाही, अयोग्य आकलन आहे. सत्य आकलन भारतीय व्यवस्थेचं, भारतीय सामाजिक परिप्रेक्षाचं ते सत्य आकलन हे आहे. आणि बाबासाहेबांनी पुढे काय म्हणतात बघा. हा जो क्लास 1 आहे त्रैवर्णिक, हा आहे शासक वर्ग, गव्हर्निंग क्लास. ही डेफिनेशन बाबासाहेबांनी केलेली आहे. आणि क्लास 2 म्हणजे शूद्र जाती, क्लास 3 म्हणजे आदिवासी क्रिमिनल ट्राईब्स, आणि क्लास 4 म्हणजे अस्पृश्य. तर क्लास 2, 3 आणि 4 म्हणजे सवर्ण वर्गातला एक वर्ग जो आहे शूद्र वर्ग, आवर्ण वर्गातले 2 वर्ग, असे क्लास 2, 3, 4 हे तिघं मिळून भारतामध्ये गुलाम वर्ग, सर्वाईल क्लास म्हणून गणल्या जातात. असं बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय सामाजिक व्यवस्थेचं विश्लेषण, हा डायग्राम माझा नाही, हा डायग्राम बाबासाहेबांचा आहे, हे विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला आढळेल. बुदलात काय? तर हा जो डेव्हिल आहे, जो भारतीय संविधान निर्माण केल्याच्या नंतर घुसला जाऊन बसला, 1952ला ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये त्रैवर्णिक लोक निवडून आले आणि त्या लोकांनी कसले कायदे बनवले हे भारताचे कायद्याचे जे विद्यार्थी आहेत, संविधानाचे विद्यार्थी आहेत, इतिहासाचे विद्यार्थी आहेत, ते हमखास जाणतात की ह्या त्रैवर्णिकांनी 1952ला जेव्हा कब्जा केला, संसदेवर कब्जा केला, त्यानंतर त्यांनी काय केलं हे आपण जाणतो. आणि ते जाणण्याचा प्रयत्न देखील आपण करूया. येत्या भागामध्ये आपण बघूया की नेमकं ह्या डेव्हिलनं, ह्या बदमाश लोकांनी नेमकं काय केलं आणि ज्यामुळं बाबासाहेब म्हणाले की मी संविधान जाळेल. आता शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि आपण ह्या ठिकाणी आजचा भाग संपवूया. तो मुद्दा असा की जेव्हा संविधान विरोधक लोक बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य, मी संविधान जाळेल, संविधान बिनकामाचं आहे वगैरे वगैरे असं काही जे बोलतात, बडबड करतात, तर याच्या पाठीमागे त्यांची भावना काय? संविधान हे संपून, आजचे जे वर्तमान संविधान आहे हे संपून त्यांना नेमकं आणायचं काय त्या जागी? त्यांच्याकडे काय ब्ल्यूप्रिंट आहे? तर गफलतीमध्ये राहू नये शूद्रांनी, आदिवास्यांनी, अनुसूचित जातीच्या लोकांनी आणि क्षत्रियामधल्या काही जातींनी पण गफलतीमध्ये राहू नये. जो संविधान विरोधक वर्ग आहे त्या वर्गाकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे संविधान समाप्त केल्यानंतर. ते ब्ल्यूप्रिंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनुराज आहे, मनुस्मृतीचं राज्य आहे. आणि बाबासाहेब जेव्हा म्हणाले की हे संविधान मला नाही पाहिजे, तर बाबासाहेबांकडे काय ब्ल्यूप्रिंट होतं? तर ते ब्ल्यूप्रिंट आहे मित्रांनो हे. बाबासाहेबांना जे संविधान हवं होतं ना, ते स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये एकूण 67 प्रकारचे अधिकार बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाला देऊ इच्छित होते. ते ह्या त्रैवर्णीय लोकांच्या, ब्राह्मण बनिया लोकांमुळे आपल्या भारतीय लोकांना भेटू नाही शकले. शेतकऱ्यांच्या समस्या, कामगार वर्गाच्या समस्या, मजुरांच्या समस्या, अनेक प्रकारच्या समस्या ह्या व्यवस्थेमध्ये का निर्माण होत आहेत?
कारण व्यवस्था चालवणारे नालायक लोक आहेत, त्यामुळं हे होतंय. दुसरं तिसरं काहीही या पाठीमागे कारण नाही. अनेक लोक म्हणतात की न्यायदानामध्ये फार फार विलंब होतो. अरे न्यायदानाचा विलंब आणि संविधान याचा दुरान्वयही संबंध नाही. न्यायदानामध्ये विलंब का होतो? कारण अतिशय निकृष्ट दर्जाचे त्रैवर्णिकातले जज लोक आमच्या डोक्यावरती बसवलेले आहेत, त्यामुळं ते होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. हा जो डेव्हिल आहे, हा जो शासक वर्ग आहे, हा जो ब्राह्मण बनिया वर्ग आहे, हा कशा पद्धतीनं भारताला लागलेली कीड आहे आणि हा वर्ग हळूहळू भारताला पोखरून खात आहे आणि हाच वर्ग भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. हे आपण येत्या भागामध्ये बघूया. कशा पद्धतीनं भारतीय संविधानाचं निर्माण झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या बाबतीमध्ये जो काय स्टँड घेतला तो स्टँड देखील आपण बघूया. आजचा हा भाग आपण इथं संपूया. आपल्या सर्वांचे आभार. कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे आणि आपण पुढे जाऊया. त्या ठिकाणी मी थांबतो. आपल्या सर्वांचे आभार. आपल्या सर्वांना धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. कोणाचे काही प्रश्न असतील ते विचारावे, अन्यथा आपण बंद करूया आणि दुसरा भाग जो आहे येत्या काही दिवसामध्ये मी आपल्यासमोर ठेवेन. संविधानाबद्दल प्रश्न असेल तर कृपया विचारावा. आपण एक 5 मिनटं बघूया. 5 मिनटं थांबूया आणि प्रश्न असेल तर विचारा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. याची वॉच पार्टीज देखील आपण करावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि भारतीय संविधानाबद्दल जर आपले काही प्रश्न असेल तर कृपया विचारावे. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारावा कृपया, नाही तर आपण या ठिकाणी थांबूया. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतोय, बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेवरती 2 महिने बहिष्कार टाकला होता. हे अनेक लोकांना माहीत नाही. आपण जे म्हणतो 2 वर्ष 11 महिने 17 दिवस 18 दिवस इतका कालावधी संविधान बनण्यासाठी लागला. तर तो कालावधी का लागला याचं कारण आहे. कारण हे त्रैवर्णिक जे लोक होते, हा जो डेव्हिल वर्ग होता, हा वारंवार अडथळे आणू लागला भारतीय संविधानामध्ये आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 2 महिने बहिष्कार टाकला होता. आमचे सन्मान्य ऋतिक मानव सर यांनी प्रश्न विचारलाय, सर्वसमावेशक नॅशनल इंटिग्रिटी कशी तयार व्हावी असं तुम्हाला वाटतं? अर्थात सरजी, या प्रश्नाचे अनेक उत्तर असू शकतील, परंतु एक माझं ओपिनियन विचाराल तर मी उत्तर आपल्याला हे देऊ इच्छितो की सर्वसमावेशक नॅशनल इंटिग्रिटी ही भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच होणार. कारण काय आहे आपण लक्षात घ्या. भारतीय संविधानाचे डेफिनेशन अनेकांनी अनेक प्रकारे केली आहे, पण ॲज अ आंबेडकराईट म्हणून आपल्यासमोर मी भारतीय संविधानाची जी मूळ संकल्पना आहे ती काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे. ती अशी की भारतीय संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आदिवासी जेवढे काही घटक, मुस्लिम असतील, शीख असतील, जेवढे काही समूह राष्ट्रीय जीवनामध्ये आहेत, त्या सर्व समूहामध्ये झालेला तो सामाजिक करार आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, एक प्रकारचा पॅक्ट आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. आणि तो पॅक्ट का झाला? तुमचे काही मुद्दे, आमचे काही मुद्दे, असा तो प्रोग्राम आहे. अशा पद्धतीने चालायचं. आणि त्या नॅशनल इंटिग्रिटीमध्ये सर्वात महत्त्वाचे जर 3 मुद्दे आहेत, त्याचे 3 पिलर्स आहेत. ते 3 पिलर्स काय? तर ती आहे समता, स्वातंत्र्य आणि मित्रता. इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. या 3 पिलरवरतीच नॅशनल इंटिग्रिटी होईल. आणि नॅशनल इंटिग्रिटीचे जे शत्रू आहेत, अर्थात याचे 2 भाग आहेत. एक नॅशनल इंटिग्रिटीसाठी
आपल्याला पॉझिटिव्ह कोण आहे आणि नॅशनल इंटिग्रिटीमध्ये निगेटिव्ह कोण आहे, तर नॅशनल इंटिग्रिटीमध्ये तर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल ती कास्ट सिस्टीम आहे. सबकास्ट म्हणजे जात, पोटजात, वर्ण, लिंगभेद, विभागीय भेद, भाषाभेद, हे सर्व नॅशनल इंटिग्रिटीमध्ये अडथळे आहेत. त्याच्यावरती मात करावी लागेल. थँक्यू. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर कृपया विचारावं. संविधान बदलणं शक्य आहे का? वैभव सर, आपला क्रांतिकारी जय भीम. इतकं शक्य नाही. अनेकांना वाटतं की संविधान बदलणं फार, त्यांना असं वाटतं की सोपं आहे. नाही, अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि भारतीय संविधान बदलण्याची जर कोणी भाषा करत असेल तर अशा लोकांनी भारतामध्ये यादवी युद्धाला तयार व्हावं, हे आमचं स्पष्ट मत आहे. भारतीय संविधानामध्ये विशोधन करणं, अमेंडमेंट करणं, यासाठी आपण तयार आहोत. अमेंडमेंट केलं पाहिजे. ते अमेंडमेंट काय असलं पाहिजे ते व्हॉल्यूम नंबर 1 मध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे की काय अमेंडमेंट करायचे. एकूण 67 अमेंडमेंट आहेत ते बाबासाहेबांनी सांगितले. ते पुढच्या भागात आपण बघूया. परंतु संविधान जर बदलायचं असेल तर नवीन संविधान सभा बनवावी लागते. आणि नवीन संविधान सभा सहजासहजी बनेल का, आपण बनवू देऊ का, तर अजिबात नाही. जर तुम्ही मला विचाराल संविधान बदलण्याचा प्रयत्न जर ह्या लोकांनी केला तर आपला काय स्टँड असेल? वर्तमान संविधान बदलणे, पूर्णपणे अबॉलिश करणे, असा जर प्रयत्न केला, असा जर प्रयत्न ह्या भागवतने केला, भागवतच्या सर्व काय म्हणतात त्याला, तो जो मर्कटांचा ग्रुप आहे त्या लोकांनी केला, तर मी ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून सांगतो, आम्ही हातामध्ये बॉम्ब घेऊन तयार राहू. कारण वैभव सर, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. याचं उत्तर बाबासाहेबांनी देऊन ठेवलेलं. काय उत्तर बघा सर, ते उत्तर होतं, हा एक मुद्दा अनेक वेळा आपल्या नजरे आडून गेला आहे. अनेकांना वाटतं की वर्तमान संविधान जे बनलं आहे ते संविधान रक्ताचा थेंबही न सांडता बनलं नाही. संविधान सभेमध्ये बाबासाहेब जाऊ नयेत म्हणून संविधान सभेच्या जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या होत्या, त्या निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांची खून काँग्रेसच्या ब्राह्मण बनिया लोकांनी केले होते. त्याच्या अनेक उदाहरणं खंड क्रमांक 18 मध्ये आपल्याला भेटतील. आदरणीय गांगुर्डे, आदरणीय कांबळे, आदरणीय देवरुखकर साहेब यांचा खून या लोकांनी केला होता. कारण काय होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीचा, संविधान सभेच्या निवडणुकीचा प्रचार करू लागले म्हणून 32 वेळेस चाकू खुपसून या लोकांनी खून केलाय. तेव्हा कुठं हे, जेव्हा रक्त सांडलं आपल्या पूर्वजांचं तेव्हा हे संविधान बनलंय. हे एवढं काही सोपा मुद्दा नाही. बाबासाहेब काय म्हटले होते मी वाचून दाखवतो आणि आपण पुढे जाऊ. हे पेज नंबर 235 वरती व्हॉल्यूम 17 भाग 3 मध्ये बाबासाहेब काय म्हणाले की तुमची जागा जर संविधानाबद्दल ह्या लोकांनी काही मखलाशी केली तर ती कुठं आहे? तुमच्या हेडक्वार्टरमध्ये आहे. आणि कशासाठी? मॅन्युफॅक्चरिंग द बॉम्ब्स, बॉम्ब बनवण्यासाठी बाबासाहेबांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे. ह्या मरकटांच्या ग्रुपनं संविधानाच्या नादी लागून, एवढंच आम्हाला म्हणायचं. थँक्यू सर. आदरणीय भास्कर पाटील सर म्हणतायत की समाजवाद, सेक्युलर हे शब्द काढले जावे का? नाही, याबद्दल मी माझं काही मत ह्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. कारण सेक्युलरिझम आणि समाज, सोशलिझम, आता हे शब्द ज्या पद्धतीनं आले किंवा कशा पद्धतीने त्याचा एक हे होतो ते आपण बघूया. परंतु मला वाटतं ह्या ठिकाणी मी ओपिनियन देऊ नये आता सध्या. यावरती मी काही भाग येत्या भागामध्ये नक्की सांगेन. आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्रवीण धाडवे सर यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. समान नागरिकत्व कायदा याबद्दल, समान नागरिकत्व याबद्दल आपलं मत. अगदी आपण या समर्थनातच आहोत. युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्या समर्थनामध्ये आहोत. परंतु यामध्ये मेख आहे सर. ते मुद्दा असा की युनिफॉर्म सिव्हिल कोड हे जे बाबासाहेब, हे स्वप्न बाबासाहेबांचं होतं. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडला कोणी विरोध केला? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिंदू महासभा, रामराज्य परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ जे आज बोंबलतायत ना की समान नागरिकत्व व्हावं, समान नागरिकत्व व्हावं, ह्या बोंबलणाऱ्यांच्या पूर्वजांनीच समान नागरिकत्व कायद्याचा विरोध केला होता.
का माहीत आहे? हिंदू कोड बिलामुळं भारतीय संसदेला धार्मिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता हिंदू कोड बिलच्या वेळेस. आणि तेव्हा ह्या लोकांनी विरोध केला होता, समान नागरिकत्व कायदा आम्ही होऊ देणार नाहीत, धर्मामध्ये ढवळाढवळ खपवून घेणार नाहीत, असं ते म्हणाले होते. मग आता असं काय घडलंय की आज हेच लोक, त्यांचेच वंशज समान नागरिकत्व ओरडत आहेत? कारण काय माहिती आहे सर, युनिफॉर्म सिव्हिल कोड आज जर आपण कंटेक्स्टमध्ये बघितलं तर हे काही विशिष्ट पक्षांसाठी तो मुस्लिम विरोध, मुस्लिमांच्या विरोधातलं राजकारण म्हणून तो उपयोग करायचा आहे. त्यांना काय समान नागरिकत्व आणायचं नाही. आपलं मत विचाराल तर मी तर समर्थनामध्ये आहे, परंतु त्याचा ड्राफ्ट जो बनेल, ड्राफ्ट ते जे बिल बनेल, त्या बिलमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, कोणतं तरतुदी असल्या पाहिजेत, त्याबद्दल बाबासाहेबांचं, आंबेडकरवाद्यांचं, फुले शाह आंबेडकरवाद्यांचं मत आहे. ते मत आपण इथल्या भागामध्ये बघूया. थँक्यू. प्रवीण झेंडे सर विचारत आहेत, बहुजन चळवळ भरकटली आहे का? सर, प्रश्न फक्त संविधानावरती असावेत, ह्या प्रश्नाचं मला वाटतं ह्या ठिकाणी प्रयोजन नाही. आमचे कल्याण मित्र आदरणीय अमित मुळे सरांनी प्रश्न उपस्थित केला आहे की प्रवीण तरडे सारख्या संघाच्या पिद्दूच्या लिटमस टेस्टवर आपली काय प्रतिक्रिया, काय असली पाहिजे? अगदी बरोबर सर. हे जी व्यक्ती, म्हणजे आता हे याच्या पाठीमागे दुर्भावना होती का सद्भावना होती, हा एक प्रश्नचिन्हच आहे. यावरती आपली प्रतिक्रिया जी आहे ही अतिशय संविधानिक भाषेमध्ये असली पाहिजे, ह्याच मताचा मी आहे. आता इथे अपमान झाला का काय किंवा कसं, हे जेव्हा आपण आपल्या दृष्टीनं बघतो तेव्हा ती आपली दृष्टी ही राष्ट्रीय दृष्टी आहे हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. प्रतिक्रिया देत असताना प्रवीण तरडेसारख्या ह्या संघाच्या पिठ्ठू वगैरे जे लोक आहेत, हे लिटमस टेस्ट घेतात याबद्दल दुमत नाही. अर्थात त्या पाठीमागे सद्भावना का दुर्भावना हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु प्रतिक्रिया दिली पाहिजे, परंतु प्रतिक्रिया देत असताना काही भान ठेवणं आवश्यक आहे. उठसूट कोणीही लुंगासुंगा येऊन जर आपल्यावरती खडा मारत असेल तर प्रत्येकाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं अमित सर, आपल्याला एक मेमे माहीत असेल, एक मेमे फार फिरतो, त्यामध्ये कुत्रे पळतात आणि एक वाघ आहे, वाघ, तो वाघ बसलेला आहे आणि तिथे एक कॅप्शन असतं की कुत्तों की रेस में शेर दौडा नहीं करते. असे तरडेसारखे कुत्ते अनेक असे पळत असते संविधानाच्या बाबतीमध्ये. आपण त्याच्यामध्ये भाग नाही घ्यायचा. आपण आपलं काम संविधानाबद्दलचं आपण त्यांना प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी आपलं एक नवीन काम उभं केलं पाहिजे. एवढंच माझं मत आहे. थँक्यू. दिगंबर सोनटके सरांनी प्रश्न उपस्थित केला आहे की सर, आजकाल भागवत यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृती संविधान सोशल मीडियामध्ये फिरत आहे, हे सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठीच आहे की या RSSची तयारी आहे? माझा असल्या फालतू गोष्टीवर विश्वास नाही, पण जी समाज बांधव अज्ञानी आहेत त्यांना फार धक्कादायक प्रकार वाटतो. खाजगीकरण होते आहे, संविधानाची सर्व पायमल्ली होत आहे असं तुम्हाला वाटते की नाही सर? हो, बिलकुल, मला बिलकुल तसंच वाटतं. खाजगीकरण, LPG वगैरे हे आलं आहे, या पाठीमागे भरपूर मोठं षडयंत्र आहे आणि त्यावरती आपले जे सर्व वरिष्ठ वर्ग आहे, वरिष्ठ नेतृत्व आहे, त्यांनी वेळोवेळी आपल्याला जागृत केलेलं आहे. त्यामुळं त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. ती संविधानाची पायमल्लीच आहे. अनेक फंडामेंटल राईट्स, म्हणजे विशेष म्हणजे काय, आरक्षण म्हटलं की एक आरक्षित विशिष्ट वर्ग आहे आपला, परंतु आपला मजूर वर्ग, आपला शेतकरी वर्ग, शेतमजूर वर्ग, त्याचं काय, त्याच्यासाठी काय कुठलाच कायदा आपल्यासमोर दिसत नाही आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनेक तरतुदी असून देखील जोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतरण होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फायदा मिळत नाही. आणि तो कायदा बनतो संसदेमध्ये, विधानसभेमध्ये. तर विधानसभेत बसणारे जे लोक आहेत, संसदेमध्ये बसणारे जे लोक आहेत, ते काय करतायत हा प्रश्न आहे. आपल्याकडे आमदार खासदार येतो, तो आमदार खासदाराला आपले लोक काय मागतात, साहेब नाली बनवा, रोड हे करा. हे आमदार खासदाराचं काम हे नाही नाल्या बांधणं, हे कॉर्पोरेटरचं काम आहे. त्याचं काम आहे कायदा बनवणं. मला सांगा, आपले जे समूह आहे तो आमदार खासदाराला घेराव घालतात का
की आम्हाला हा कायदा पाहिजे, तो बिल आण. बिल काय असतं याबद्दल काही इन्फॉर्मेशन, म्हणजे आपलं जे सामाजिक संविधानाबद्दल जो प्रचार आणि प्रसार व्हायचा होता तो झाला नाही. त्याबद्दल आपण कमी पडलो असं वाटतं. आणि हो, अगदी बरोबर, ते जे RSS संविधान म्हणून फिरतंय ना, तर माझी सर्वांना विनंती आहे की ते फेक आहे. तर तसलं काही प्रकार नाही. ते अज्ञानमुळं काही कोणीतरी तो प्रकार केला. कारण RSSनं संविधानाची तयारी केलेली आहे, ती उपलब्ध आहे. आणि त्याच्याबद्दल मी येत्या काळामध्ये बोललो आपल्यासमोर, त्याचे पुरावे आपल्यासमोर मांडेल. थँक्यू. अनिरुद्ध बदक सरांनी विचारले, सर संविधान बदलणं शक्य नसलं तरी संवैधानिक संस्थांवर कब्जा करून संविधान आणि लोकशाही पंगू बनवणं शक्य आहे. अगदी बरोबर सर, यस, सहमत आहे. शुभम पाटील सरांनी प्रश्न विचारला आहे, से समथिंग अबाउट कॉलेजियम, व्हॉट इज युअर स्टँड इफ ॲग्री देन वाय. नो पाटील सर, आय डू नॉट अग्री विथ द कॉलेजियम सिस्टीम बिकॉज इट्स अ हॅक सिस्टीम. आणि ती सिस्टीम म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीच्या विरोधातच आहे. मुळात काय आहे, आपण जेव्हा पॉवरचं डिस्ट्रीब्युशन म्हणतो किंवा सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणतो, तर सेपरेशन ऑफ पॉवर्समध्येचा तो मुद्दा आहे. आणि सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये भारतीय परिप्रेक्षात कंटेक्स्टमध्ये कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर मग या संस्था आहेत. म्हणजे 1950ला कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि नंतर मग संसदेची स्थापना आहे, नंतर न्यायपालिकेची स्थापना आहे, आणि नंतर मग इतर ज्या कॉन्स्टिट्यूशनल आपण मशिनरी बघतो, इन्स्टिट्यूशन्स बघतो, त्याची स्थापना आहे. कॉलेजियमला आपलं समर्थन नाही. कॉलेजियम रद्द झालं पाहिजे आणि कॉलेजियमच्या जागेवर आपल्याला एक्झामच्या माध्यमातून UPSCच्या धर्तीवरती ते आलं पाहिजे, ह्याच मताचा मी आहे. कोंडबा हटकर सरांनी प्रश्न विचारला आहे. त्यांचा संमत आहे की 5वी आदिवासींसाठी 5वी आणि 6वी अनुसूची अद्यापही लागू केलेली नाही. ते लिटल संविधान आहे, त्या संदर्भात थोडक्यात सांगा सर. मी फक्त 2 मुद्दे आपल्यासमोर सांगेल सर 5वी आणि 6व्या अनुसूचीबद्दल. मला आता संदर्भ आठवत नाही आहे, परंतु बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस BSF चे डायरेक्टर जनरल DG होते, DG होते डायरेक्टर जनरल. त्यांनी मनोरमा नावाचं जे इयरबुक येतं, त्या इयरबुकमध्ये मला पुस्तक 2012-13च्या दरम्यान एक लेख लिहिला होता. तो लेख होता नक्षलवाद का वाढत आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल हटकर सर, डायरेक्टर जनरल ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांचं मत काय होतं. ते म्हणाले, भारतात नक्षलवाद वाढण्याचं कारण आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोक. आहे का नाही आश्चर्य. तो स्वतः ब्राह्मण, तो ब्राह्मण असं सांगतो की हे जातीवादी लोक कारणीभूत आहेत. कशासाठी? नक्षलवादासाठी. कारण काय? 5वी आणि 6वी अनुसूची लागू केली नाही म्हणून. आणि म्हणून हे जो वर्ग आहे, आदिवासींचा वर्ग आहे, जल जंगल जमीनसाठी ह्या देशद्रोही नक्षलवाद्यांच्या भक्षस्थानी पडतो. त्याचं कारण आहे 5वी आणि 6वी अनुसूची लागू न करणे. आणि त्यांनी फार भयानक गोष्ट सांगितली सर, भारतामध्ये म्हणजे आता बहुतेक केलं असेल का नाही मला डेटा माहीत नाही, कुठल्याच गव्हर्नरनं भारतातल्या कुठेही म्हणजे कुठल्याही एरियामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची लागू केलेली नाही, आजही नाही. ठीक आहे, मला वाटतं आजचे प्रश्न आपण इथंच थांबूया. आपल्या सर्वांचे आभार. वेळ भरपूर झाला आहे. आपल्या सर्वांचे आभार. सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम. हा शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आदरणीय विजय खरा सरांनी विचारला आहे, कॉन्स्टिट्युशनल इनसॅल्युटिंग ॲक्ट का निर्माण केला जात नाही. नाही, तसं नाही सर. कॉन्स्टिट्यूशनच्या बद्दल ॲक्ट ऑलरेडी आहे. नागरिकत्वाचा जो अधिकार आहे, एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व केव्हा रद्द होतं? ते रद्द होतं तो देशद्रोही कार्यवाहीमध्ये असेल, नंबर 1. शत्रू दुश्मन देशाशी त्यानं काही जर
हातमिळवणी केली असेल, नंबर 2. आणि आणखीन एक आहे, त्याला भारतीय संविधानाबद्दल त्याने जर अपमान